आपण पाहतोय की सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी कृषी साहित्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता, बरोबर. त्यानंतर दमानिया यांनी एका कंपनीकडून सगळ्या वस्तू ऑनलाईन मागवल्या, मात्र त्यांनी केलेली ऑर्डर कंपनीकडून रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. त्यावरून आता अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला. ऑनलाईन मागवलेली खतांची ऑर्डर माझ्यापर्यंत पोहोचू दिली नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. आरोप दबाव टाकून कुणीतरी लपवाछपवी करण्याचा प्रयत्न करताय का, असा सवाल दमानिया यांनी केला. आणि याच विषयी प्रतिक्रिया जाणून घेण्याकरता आपल्याबरोबर खुद्द अंजली दमानिया आहेत, सामाजिक कार्यकर्ता. त्यांच्याशी आपण बोलूयात. अंजलीदा, आपण बघतोय आता की काय खुलासा धनंजय मुंडेंनी कृषी विभागामार्फत केलेला आहे. त्यांनी असं म्हणलेलं, याच्यात त्यांनी एक वाक्य वापरले जे मी आपल्याला वाचून दाखवतो की अंजलीताई दमानिया यांनी आज सांगितलेल्या ॲग्री बिग्री या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे वादात येण्यापेक्षा संबंधित कंपनीने सदर उत्पादनांची ऑनलाईन विक्री बंद केली असावी, असा दावा ते करतात. आपलं काय म्हणणं आहे? नाही काही मला असं ऐकून खरंच गंमत वाटतेय की इतक्या पटकन कृषी विभागाने असं क्लॅरिफिकेशन दिलंय. त्यांनी ॲग्री बेग्री या वेबसाईटवर काही चेक केलंय का की त्यांचे इफ्कोचे प्रोडक्ट्स ते विकू शकतात की नाही ते, आणि असे प्रोडक्ट्स विकून डायरेक्टली जरी ते अमुक डीलर नसले तरी एक ट्रेडर सुद्धा विकू शकतो. आणि जे मला ऑनलाईन दिसलं, जे मी मांडलं, जे तुम्ही सगळ्यांनी बघितलंय आज, आणि त्याची पिक्चर्स सकट सगळं मी काढलंय. एवढंच नाही, आता घटकेला माझ्याकडे त्यांचा इनव्हॉइस आहे, त्यांचे मेसेजेस आहेत, ट्रॅकिंग सिस्टमवरनं पूर्ण हरियाणाहून त्यांचा माल निघाल्याचे ट्रॅकिंग आहे, तुमचं शिपमेंट निघालंय, तुमच्यापर्यंत पोहोचतंय, ह्या सगळ्या गोष्टी मला दिसत आहेत ना. तर आज कृषी मंत्र्याला त्यांना एवढं काढायची अगदी घाई झाली असेल तर त्यांनी चौकशी करावी, ॲग्री बेग्रीकडनं ते क्लॅरिफिकेशन घ्यावं की तुम्हाला हे विकण्याचे अधिकार आहेत की नाही, मग ते तुम्ही 92 रुपयाला कसे विकत होता, हे सगळं जे आहे. आता हे जे नॅनो युरिया नावाचं जे प्रोडक्ट आहे हे डिस्कंटिन्यू केलं होतं. तर कृषी विभागाने हे पण सांगावं की नॅनो युरिया डिस्कंटिन्यू केलेलं प्रोडक्ट तुम्ही शेतकऱ्याच्या माथ्यावर का आपटत होतात. कारण नॅनो युरिया डिस्कंटिन्यू करून नॅनो युरिया प्लस आणण्यात आलं होतं. कारण नॅनो युरिया हे प्रोडक्ट मुळात बेकार होतं, त्याच्यातनं नायट्रोजन कंटेंट नव्हता आणि याच्यावर अहवाल आहेत. त्याचे अहवाल सुद्धा मी उद्या जनतेपुढे आणेन आणि तेव्हा कळेल. त्याची प्रेस कॉन्फरन्स मी उद्या घेते, मग त्याच्यावर कृषी विभागाने पुन्हा क्लॅरिफिकेशन जे द्यायचं ते द्यावं. आणि हे जे सगळे थेर चाललेत ना शेतकऱ्याला बनवायचे आणि लूट करण्याचे, हे बंद करा. कृषी विभागाने हे बंद करावे.